पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 48वा वर्धापन दिन संपन्न झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, संजय गांधी, प्रमुख पाहुणे इंद्रनील चितळे, मॅनेजिंग डायरेक्टर चितळे बंधू, चंद्रशेखर चिंचोलकर, डायरेक्टर CES इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दीनानाथ खोलकर, इंडिपेंडंट डायरेक्टर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बाळ पाटील यांनी PMAच्या कार्याची माहिती दिली. इंद्रनील चितळे यांनी भारतात खाद्य हे वस्तू नसून संस्कृतीचा एक भाग असल्याचे प्रतिपादन केले. चंद्रशेखर चिंचोलकर यांनी देशाच्या आर्थिक संधीबाबत विवेचन केले. दीनानाथ खोलकर यांनी उद्योग वाढीसाठी आवश्यक बाबीविषयी मार्गदर्शन केले. प्रदीप तुपे, उपाध्यक्ष यांनी स्वागत केले, तर आभार प्रदर्शन संजय गांधी, उपाध्यक्ष यांनी केले. मी बाळ पाटील, अध्यक्ष पुणे मॅनेजमेंट असोसिएशन. आमची ही संस्था 48 वर्ष आज तिला पूर्ण होत आहेत. तर हे 48वा आमचा वर्धापन दिन आहे. 2 वर्षांनी आमचे 50 वर्ष पूर्ण होणार. कुठलीही संस्था जेव्हा 50 वर्ष जिवंत राहते तेव्हा त्या संस्थेमध्ये अनेक लोकांचे श्रम उपयोगाला येत असतात. आणि मी पाहतो की गेले 15 वर्ष आमचे उपाध्यक्ष सातत्यानं फुल टायमरसारखे काम करत आहेत आणि म्हणून ही संस्था जिवंत आहे. सध्या आमच्या संस्थेमध्ये आम्ही या संस्थेमध्ये तुम्ही आलात तर तुमची सतत उन्नती होत राहील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करून ठेवलेली आहे. तुमची स्केलेबिलिटी वाढू शकेल तुमच्या संस्थेची किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनची, तुमच्या कंपनीची, आणि तुम्ही सतत प्रगत होत राहाल अशा प्रकारची मी व्यवस्था आमच्या ह्या वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून केलेली आहे. संजय गांधी, व्हाईस प्रेसिडेंट, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन. आज आमचा 48वा फाउंडेशन डे सेलिब्रेशन्स आहे. आजच्या कार्यक्रमाची थीम आहे स्कॅलॅबिलिटी. आज इंद्रनील चिंचोलकर सर यांचे टॉक्स हे स्कॅलॅबिलिटीवर थीमवर अवलंबून असतील आणि संपूर्ण जे पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे इंडस्ट्री मेंबर्स आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, ते आजचा प्रोग्राम अटेंड करणार आहेत. या प्रत्येक प्रोग्राममधनं आम्ही इंडस्ट्री, कॉर्पोरेट्स, मेंबर्स, एंटरप्रेनर्स या सगळ्यांना एनलाईट करतो या वेगवेगळ्या थॉट्सनी, या वेगवेगळ्या लीडर्सकडनं. आणि निश्चितच याचा बेनिफिट त्यांच्या रेग्युलर बिझनेसच्या स्कॅलॅबिलिटीसाठी होईल.